in Maharashtra to be worshiping the Lord like this. आणि हा फार मोठा आनंद आहे की अशा पद्धतीनं इथले जे संत जन आहेत त्यांच्या बरोबर बसून देवाची आराधना करण्याची ही वेळ मिळत आहे. And this is a time for Ruth and myself and the family to get recharged to go back to Dhupguri. आणि ही अशी वेळ आहे की या ठिकाणी मला म्हणजे बंधू जॉन्टी त्यांच्या पत्नीला की एक प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी परत धूपगुरीला त्या पद्धतीने जावं. And at times it can be difficult if there is no just like a mobile needs to get recharged. So spiritually and physically, mentally, we need to be ready to go back for the work the Lord has called us. आणि ज्या पद्धतीनं आपण मोबाईल रिचार्ज करतो तशाच पद्धतीनं आम्ही देखील जे देवाचं काम देवाचं कार्य जे आहे ते करण्याकरिता त्या पद्धतीनं देखील आत्मिकरित्या आणि मानसिक दृष्ट्या देखील आम्ही रिचार्ज झालं पाहिजे. And we know that our recharge point is the Word of God. We spend time with the Word every day and trying to listen to God speak to us. That is the point of recharge. But we need to also, as a family, reconnect with our roots from where we come from and why we are out there in Dhupguri doing the Lord's work. आणि एक गोष्ट जी आपण पाहतो की जो रिचार्ज पॉइंट आहे आपणासाठी ते म्हणजे देवाचं वचनच आहे. देव आपल्याशी बोलतो त्याच्या वचनाच्या द्वारे. पण एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणाहून आम्ही आहोत, जिथं आम्ही आहोत त्या ठिकाणी जाऊन देखील जाणं देखील महत्वाचं आहे. And I really value the prayers of the believers here, especially Brother Prakash and Sister Vidya and the family. They've been praying for us, and everybody else, Uncle Paul also, and everybody else have been praying for us. I really appreciate that, and it means a lot for us as we are away serving the Lord in Dhupguri. आणि मी खरोखरच तुम्हा सर्वांचं जे तुम्ही सर्वजणांनी जी माझ्यासाठी प्रार्थना केली, विशेषतः बंधू प्रकाश आणि सिस्टर विद्या त्यांचं कुटुंब, त्यानंतर इतर जे आहेत बंधू पॉल देखील, की त्यांनी जी काही प्रार्थना केली त्याबद्दल खरोखरच मी आभारी आहे. आणि देवाचं जे काम चालू आहे त्याच्यासाठी देखील प्रार्थना करत आहात त्याबद्दल आभारी आहे. That picture comes of a man going down into the well. He has to be held by a rope from people on top. So that is what it is. The prayer that you all are doing is like you are sending us down into the dark place where there is no word of God, there is no light of the gospel over there. There is where we have to go and preach the gospel. आणि हे असं एक चित्र आहे की ज्या पद्धतीने एका माणसाला त्या विहिरीमध्ये सोडण्यात येतं आणि त्याला जी बांधलेली दोर आहे ती वरती लोक असतात ते पकडलेले असतात. आणि तुमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या अशाच पद्धतीच्या आहेत की ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, ज्या ठिकाणी अंधकार असा आहे, देवाचं वचन त्या ठिकाणी नाहीये, अशा ठिकाणी तुमच्या प्रार्थनेचं आधार आम्हाला आहे. And so if that prayer is not there, the rope will get cut and we might get lost. आणि जर प्रार्थनाच नसेल तर ती दोर जी आहे ते तुटून जाईल आणि आम्ही सर्वजण हरवूनच जाऊ. So thank you so much for praying for us as we are out there in Dhupguri serving the Lord. आणि म्हणूनच मी सर्वांचे आभार मानतो आम्हासाठी प्रार्थना करत असल्यामुळे की आम्ही त्या धूपगुरी येथे देवाची सेवा करत आहोत. And today's message is really for myself and for Ruth. I've been studying the book of Second Timothy. आणि आजचा जो संदेश आहे तो विशेष करून माझ्यासाठी आहे आणि सिस्टर रूथ यांच्यासाठी देखील आहे. आणि ते आम्ही पुस्तक आम्ही अभ्यास करत आहोत, दुसरे तिमोथी. And I'm sure there are things for all of us to learn from this. आणि अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत की मला खात्री आहे की आपल्या सर्वांसाठीच ते अभ्यासासाठी आहे. And we know that Paul is writing this epistle in his old age, and he knows that he's come to the end of his life, and he's trying to encourage young Timothy, who is working in the church in Ephesus. आणि पाऊल जो आहे तो त्याच्या वृद्धापकाळामध्ये तो हे पत्र लिहित आहे या मंडळीला. आणि त्याच्या वृद्धापकाळामध्ये त्याला ठाऊक आहे की आता त्याची वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे तो तिमोथी जो तरुण आहे त्या ठिकाणी त्याला तो उत्तेजन देत आहे. And so he's trying to encourage Timothy to continue the work that God has called him to do. आणि तो तिमोथीला हे उत्तेजन देत आहे की जे कार्य देवाने त्याला दिलेलं आहे ते कार्य तो करण्यासाठी. And so we'll just read a few verses from Second Timothy chapter 2 and verses 2 to 13.
आणि काही वचनं आपण वाचूया. दुसरे तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत Yeah, go ahead and read. आपण मराठीमध्ये वाचूया. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करीतो तर ते नियमांप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालीत नाहीत. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजून देईल. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त याची आठवण ठेव. या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख शोषित आहे, तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे, म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्यांच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नकारू तर तोही आपल्याला नकारेल. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. Thank you. May the Lord bless the reading of His word. हे देव ही वचने आशीर्वादित करेल. Now, here there are things that Paul is instructing Timothy to do and not to do. या ठिकाणी काही गोष्टी अशा आहेत की पौल तिमोथेला सांगत आहे की ज्या गोष्टी तो करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करू नये. Actually, the whole chapter contains things that Paul is instructing Timothy to do and not to do. आणि संपूर्ण अध्याय जो आहे तो पौल तिमोथेला सूचना देत आहे की कोणत्या गोष्टी त्याने कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत. And we look at some of those things, do's and don'ts, from chapter 2 today. आणि दुसऱ्या अध्यायामधून आपण काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या गोष्टी करायला पाहिजेत आणि ज्या गोष्टी न करायला पाहिजेत. And there are some rules also that though it might not appear in chapter 2, there are some rules that Paul is reminding Timothy about. आणि काही नियम देखील ह्या अध्यायामध्ये आहेत, जरी आपल्याला त्या ठिकाणी त्या दिसत नाहीयेत, पण तरी सुद्धा काही नियम जे आहेत ते पौल त्या ठिकाणी सांगत आहे. So what are those do's and don'ts and what are some of the rules is what we're going to look at today. आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या न केल्या पाहिजेत, आणि एवढंच नव्हे तर कोणते नियम आहेत ह्या गोष्टींकडे आपण पाहूया. Now we'll look at the don'ts first of all. आता कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत त्याकडे आपण पहिल्यांदा पाहूया. And these are verses in the entire chapter. We will see some of those don'ts, though we did not read the whole chapter. We'll look at some of those don'ts that Paul is reminding us about. आणि जरी आपण हा पूर्ण अध्याय वाचलेला नसेल तरी सुद्धा आपण थोड्या गोष्टी ज्या आहेत की ज्या केल्या नाही पाहिजेत त्याच्याविषयी आपण पाहूया. Now the first one is in chapter 2 verse 3. आता पहिलं जी गोष्ट आहे ते 2रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आहे. Sorry, it's not 2, 3 but 4. It says, no one serving as a soldier gets entangled in the concerns of civilian life. आणि 4थ्या वचनामध्ये ते आपण पाहतो, शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही. Okay, so what are those things of civilian lives? आता ह्या कोणत्या गोष्टी आहेत ह्या संसाराच्या कार्याच्या? So there are many things that as an ordinary person we need to be concerned about. आणि सामान्य माणूस या नात्याने पुष्कळ गोष्टींची काळजी आपल्याला असते. Okay, there is food, clothing, shelter. These are the basic things that all of us worry about. आणि अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या साध्या गोष्टी आहेत जे सर्वजण त्याची काळजी करत असतो. But there are many more things that we can get rooted into and be concerned about. पण आणखीन काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण रुतले जातो आणि त्याच्याविषयी आपण काळजी करत असतो. And some of those things are important. आणि काही गोष्टी त्याच्यापैकी महत्त्वाच्या असतात. Some of those things are not so important. आणि काही गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नसतात. And so the instruction for Timothy and a person who is involved in ministry, don't get caught up in civilian things. आणि म्हणूनच ही एक सूचना या ठिकाणी पाहतो की त्या तिमोथेला की संसाराच्या कार्यात गुंतू नको. For me, that would mean that I should not be worrying about how I'm going to get my salary or my income.
आणि माझ्याविषयी तो मी असा विचार करायला नाही पाहिजे की कशा पद्धतीनं मला पगार मिळेल किंवा कशा पद्धतीनं मला पैसे मिळतील. Now I know Praful has to think about it because he's working. He needs to get a job. So these are things that he has to be concerned about. आणि प्रफुल्ल म्हणजे मला हे त्याचा विचार करायला लागतो कारण मी काम करतो आणि त्याच्याविषयी विचार करावा लागतो. But for the servant of the Lord, God is telling him, or the instruction is, you don't worry about your salary. God will provide it for you. पण देवाच्या सेवकाला हे एक सूचना आहे की देव सर्व काही तुला पुरवेल आणि त्याची काळजी करायची काही गरज नाही. And Ruth and I can be a witness that God has been faithful to us all of these years, 7 years that we have been in Dhupguri. God has been providing for all our needs. आणि अ, बंधू जॉन्टी आणि त्यांची पत्नी रूथ त्यांनी त्यांची एक साक्ष आहे की 7 वर्ष ते त्या ठिकाणी आहेत आणि देव विश्वासरित्या त्यांना पुरवत आहे. And we believe as long as God wants us to be there, that He will continue to help us and to provide for our needs. आणि हा विश्वास देखील आमचा आहे की जितके दिवस आम्ही त्या ठिकाणी आहोत तितके दिवस देव आम्हाला पुरवणार आहे. But that is also an instruction for all of us. God knows our needs, and we need to trust the Lord that He will provide for us all our basic necessities. आणि ही एक सूचना आहे ती आपणा सर्वांसाठी आहे की जे काय आहे तो देव आपणा सर्वांना पुरवणार आहे. And He will continue to take care of you. आणि तो आपली काळजी घेत राहणार आहे. I know life has been difficult since the lockdown has happened. आणि लॉकडाऊन झाल्यापासून आपलं जे जीवन आहे ते थोडंसं कठीण असं झालेलं आहे. Many of us among us also have lost their jobs. आणि आपणामध्ये काही जण असे आहेत ज्यांनी आपलं काम गमावलेलं आहे. When we sit for the prayer meeting on Mondays with the different assemblies, we hear of young people in Bombay and everywhere else that are losing their jobs. आणि जेव्हा आम्ही सोमवारी प्रार्थनेसाठी बसतो आणि इतर ठिकाणाहून जे लोक जमलेले असतात, विशेष करून बॉम्बे आणि इतर ठिकाणावर, ते सांगत असतात की काही तरुण लोकांनी आपलं काम गमावलेलं आहे. So even believers are struggling. It's not just unbelievers. Even believers are losing their jobs. आणि हे असं नाही आहे की फक्त विश्वासणारेच काम गमावत आहेत, पण अविश्वासणारे लोक देखील काम गमावत आहेत. But what is our attitude? How are we looking at life compared to the unbelievers? पण अविश्वासणारे जे आहेत त्यांच्या तुलनेमध्ये आपला दृष्टिकोन कसा आहे? Should our young people be committing suicide and giving up hope and losing their mental stability? आणि आपले जे तरुण लोक आहेत त्यांनी ती आशा गमावली पाहिजे का की तेव्हा किंवा त्यांनी आपला जीवनाचा अंतच केला पाहिजे का? No. बिलकुल नाही. The Lord is telling, every time He is telling that He will take care of us. आणि देव प्रत्येक वेळी आपल्याला सांगत आहे की तो काळजी घेणार आहे. And that doesn't mean that Praful shouldn't go and apply for a job. Yes, in the Lord's time He will get a job. The Lord will work it out for the young people like Praful who are looking for jobs. आणि याचा अर्थ असा नाही की प्रफुल्लने जाऊन कामासाठी ऍप्लिकेशन दिलं नाही पाहिजे, पण त्याने दिलं पाहिजे आणि देव आपल्या योग्य वेळेनुसार त्याला पुरवणार आहे. Okay, and in this it says that our recruiter, the one who has employed us, is the Lord Himself. आणि या ठिकाणी जे आहे की ज्याने आपल्याला हे काम दिलेलं आहे तो देव स्वतः आहे. Okay, and we are trying to please that recruiter. आणि ज्याने आपल्याला हे काम दिलेलं आहे त्याला आपण संतुष्ट करायचं. And all of us are employed in the Lord's work. आणि सर्वजण जे आहेत ते सर्वजण देवाच्या कार्यामध्ये नेमलेले आहेत. Whether you're working in a hospital or an office or a school or a college, whatever it is, remember that your recruiter is the Lord Himself. आणि देवानेच हे सर्व कार्य आपल्याला दिलेलं आहे. जरी तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहात, कुठल्या शाळेमध्ये करत असाल, कुठल्या कार्यालयामध्ये असाल किंवा कोणत्या कॉलेजमध्ये असाल, देवानेच हे काम नेमलेलं आहे. I saw one cartoon on WhatsApp forward. In that forward, it says there are two people sitting in an office, and one of the guys is telling the other, his colleagues, boss is not there, so you can do whatever you want. आणि मी एक कार्टून पाहिलं जे व्हॉट्सअप वरती आलं होतं, फॉरवर्ड केलेलं. 2 लोक त्या ठिकाणी आहेत आणि एकटा दुसऱ्याला सांगतो की आज आपला बॉस नाहीये त्यामुळे आपण काहीही करू शकतो. But the second person was a Christian, and he said, well, my boss is always watching over me. I can't waste my time.
पण दुसरी जी व्यक्ती होती ती ख्रिस्ती होती आणि ते म्हणते की माझा जो बॉस आहे तो नेहमी माझ्यावरती लक्ष ठेवून असतो. Okay, so the first thing is do not get entangled in civilian life. That was what we read in verse 4. आणि 4थ्या वचनामध्ये जे आपण पाहिलं की संसाराच्या कार्यात गुंतू नको, हे पहिली गोष्ट आपण पाहतो. Then in verse 12 we read it. It says, "Do not deny the Lord." आणि दुसरी गोष्ट जी आपण पाहतो ह्याच्यामध्ये 12व्या वचनामध्ये की त्याला नाकारू नको, देवाला नाकारू नको. Okay, because though we might deny, the Lord remains faithful. पण जरी आपण त्याला नकारलं तरी सुद्धा देव विश्वासू राहतो. But we need to try to maintain the testimony that the Lord has given us. पण जी साक्ष देवाने आपणाला दिलेली आहे ती साक्ष आपण तशीच राखली पाहिजे. Okay, what is our belief in? आणि आपला विश्वास कशामध्ये आहे? What is the very root of our belief? आणि आपल्या विश्वासाचं जे मूळ आहे ते काय आहे? That is in verse 8. आणि ते 8व्या वचनामध्ये आहे. It says, keep your attention on Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्याची तू आठवण ठेव. Okay, and what about Jesus Christ as risen from the dead and descended from David? आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय आहे तर सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला दाविदाच्या संतानातील आहे. So this is, we cannot deny this faith. आणि हा जो विश्वास आहे तो आपण नाकारू शकत नाही. All of us have believed in the death, burial, and resurrection of the Lord Jesus Christ. आणि सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, त्याला पूर्णात जे आला आणि त्याचं पुनरुत्थान ह्याच्यावर ते विश्वास ठेवलेला आहे. And even as we just celebrated Christmas in the sense where we remember that the word became flesh and dwelt among us. आणि ज्या पद्धतीनं आपण नाताळ देखील जो साजरा केला आणि तीच आठवण आपण ठेवत होतो की शब्द देही झाला आणि तो त्याने आम्हामध्ये वस्ती केली. So God took up human form, lived among men, and he bled and he died on the cross for the sins of man. That is the core belief of us all. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त जो देव तो मनुष्य बनून तो या पृथ्वीवरती आला, त्याने ते मरण सहन केलं, त्याने ते रक्त सांडलं आणि हे जे आहे ते आपल्या विश्वासाचा एक आधार आहे. And we should never deny this gospel. आणि म्हणूनच कधीच आपण हे जी सुवार्ता आहे ती नकारू नये. Wherever we are, whatever work position, however high we might get promoted, we should always believe in this gospel. आणि कुठेही जरी आपण असलो, कोणत्याही उच्च पदावर देखील आपण जरी असलो तरी सुद्धा हे जे सुवार्ता आहे ती आपण नाकारली नाही पाहिजे. Now there are in verse 12, sorry, we just read, in verse 14 it's talking about do not fight about words. आणि 14व्या वचनामध्ये आपण वाचतो की शब्द युद्ध करू नका. Okay, then in verse 16 it says but avoid irrelevant empty speech. आणि 16व्या वचनामध्ये आपण वाचतो की अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. Yeah, I like that in Marathi, or in Hindi it says ashud bakwad se bacha raho. So that is talking about foolish and unintelligent disputes. आणि याचा अर्थ असा आहे की जे मूर्खपणाच्या गोष्टी आहेत तशा भांडणं जे आहेत त्याच्यापासून दूर राहा. Yesterday daddy was talking about some reporter and the way the speech that he was talking bad and ill about Modi, and he was giving all bad words about Modi. And yeah, as a Christian we might not like somebody, but that doesn't mean that we should use bad words to criticize and to demean somebody we don't like. आणि कालच वडील सांगत होते की एक पत्रकार आहे आणि तो मोदी विषयी वाटेल तसं वाईट तो बोलत होता, त्याला तो नावं ठेवत होता. पण ख्रिस्ती या नात्यानं जरी आपल्याला कोणती व्यक्ती आवडत नसेल तरी सुद्धा याचा अर्थ असा नाही की आपण त्याला खाली पाडावं किंवा त्याच्याविषयी वाईट बोलावं. We will pray for people we don't like. आणि ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाहीत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो. We will bless those who curse us. आणि जे आपल्याला श्राप देतात त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो. And we should be careful about how we speak. आणि आपण कशा पद्धतीने बोलतो त्याविषयी आपण काळजी घेतली. In verse 23 it says do not quarrel. आणि 23व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की भांडण करू नका. So you see there's a lot of things related to speech, instructions that Paul is giving to Timothy about speech.
आणि या ठिकाणी आपण पाहतो की पौल जो आहे तो पुष्कळ गोष्टी ज्या आहेत, सूचना ज्या आहेत तो या ठिकाणी देत आहे बोलण्याविषयी. And as an evangelist, yeah, you have to do a lot of preaching and teaching and a lot of talking. आणि सुवार्थिक या नात्यानं पुष्कळचं वचन सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, बोललं पाहिजे. But we have to guard our tongue and the way we are presenting Christ. पण आपली जीभ जी आहे ती आपल्या ताब्यात आपण ठेवली पाहिजे, नियंत्रणात ठेवली पाहिजे आणि देवाचं वचन शिकवलं पाहिजे. And we should be very careful how we are presenting the gospel or how we are debating with people who have a different belief. आणि आपण याची विशेष काळजी घेतली पाहिजे की कशा पद्धतीनं आपण ही सुवार्ता लोकांसमोर ठेवतो किंवा विचार किंवा जे काही बोलणं असतं इतरांबरोबर ते आपण करत असतो. And Bengali people love to debate. आणि बेंगॉली लोक जे आहेत त्यांना जे चर्चा आहे ती करायला आवडते. And you know that most of the news announcers, Hindi news announcers, even English news announcers are Bengalis. आणि आपल्याला हे देखील माहित आहे की पुष्कळसे जे न्यूज रिपोर्टर जे आहेत आणि ते न्यूज अँकर जे आहेत ते बेंगॉली आहेत. And so they love to do a lot of talking. आणि त्यांना बडबड करणं फार आवडतं, बोलायला खूप आवडतं. So again, the warning is for us is that how is Ruth and I, how are we going to be presenting the gospel with people who have different beliefs? They might be communists, they might be holding some radical views. How are we going to talk with these people? आणि बंधू जॉन्टी आणि त्यांच्या पत्नीना हेच एक त्या ठिकाणी काम जे करत आहेत की कशा पद्धतीनं देवाचं वचन ह्या लोकांसमोर ठेवावं, ज्यांना बोलायला फार आवडतं. काही कट्टर लोक देखील आहेत, त्यांच्या समोर ही सुवार्ता कशा पद्धतीनं ठेवण्यात येईल. So we have to be careful how we are talking and how we are presenting the gospel with our colleagues, with our friends, with our neighbors, with people around us. आणि म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे की कशा पद्धतीनं आपण ही सुवार्ता इतरांना सांगत असतो. आपले जे सहकारी आहेत, आपले जे मित्र आहेत, त्यांच्या पर्यंत आपण ही कशा पद्धतीनं सुवार्ता ठेवतो. And I'm sure that all of you are engaging in some way or the other, whether it's on WhatsApp or Facebook or somewhere or the other, you are engaging in presenting the gospel. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण ही जी सुवार्ता आहे ती कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं इतरांपर्यंत पोहोचवत असतो. मग ते WhatsApp वरती असू दे, Facebook वरती असू दे, कोणत्याही पद्धतीनं आपण ही सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचवत असतो. Okay, and another important thing Paul is reminding Timothy in verse 22, it says, flee youthful passions. आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी पौल तिमोथीला सांगत आहे ती अशी 22व्या वचनामध्ये आपण पाहतो, तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ. And this Paul, as an old man, he knows what the temptations of a young man is, and he's warning Timothy, be careful about youthful lust. आणि हा पौल जो आहे तो त्याच्या वृद्धापकाळामध्ये आहे, त्यामुळे त्याला ठाऊक आहे की कशा पद्धतीनं तरुणपणामध्ये ज्या वासना निर्माण होतात त्याच्याविषयी तो या तिमोथीला देखील तो सूचना देत आहे आणि तो सांगत आहे की तरुणपणाच्या वासनांपासून तू दूर पळ. Paul perhaps has seen that some young people or some older people also have fallen in temptations. आणि पौलाने कदाचित पाहिलं असेल की काही तरुण लोक किंवा काही वय झालेले लोक सुद्धा कशा पद्धतीने ह्या वासनेमध्ये पडलेले असतील. And these can damage your ministry and the testimony of the Lord Jesus Christ. आणि ह्याच्यामधून काय होतं की तुमची जी साक्ष आहे आणि तुमचे जे कार्य आहे ते पूर्णपणे खराब होऊन जाते. And I found this outline by Robert Jeffress, and he talks about the 4 pitfalls of ministry. आणि मी एक भाग पाहिला त्याच्या Robert जेफ्रेस यांनी ते लिहिलेलं आहे की 4 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीनं त्या सुवार्तेमध्ये किंवा देवाच्या कार्यामध्ये काही 4 अडथळे निर्माण होतात. Yeah, ये सिर्फ ये ऐसा गड्ढे बन जाते हैं जिसमें हम लोग गिर जाएंगे, ऐसा these are the kind of problems that might come in the ministry. So the first one is silver. आणि पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे चांदी. That means I should not be wanting a lot of money. आणि याचा अर्थ असा आहे की मला जास्त पैसा पाहिजे असं आपण विचार करू नये. I must say, oh, my ministry is so much great, you need to support this ministry, send money to us. आणि असं नाही की माझी मिनिस्ट्री जी आहे ती फार मोठी आहे त्यामुळे पुष्कळ पैसा लागतो, तुम्ही मला पैसे पुरवा. So running behind money is a pitfall in the ministry.
आणि पैशांच्या मागे धावणं ते म्हणजे का खड्ड्यामध्ये पडणंच आहे. The second warning he gives is sloth or being lazy. आणि दुसरी जी सूचना त्या ठिकाणी देत आहे किंवा ती आहे ते म्हणजे आळशीपणा, And आळस. many evangelists right now, honestly, I know evangelists, I've met evangelists, and many evangelists right now are sitting idle at home doing nothing because there's lockdown. We cannot go out open air preaching or any of that sort, so we are just at home doing nothing. आणि पुष्कळसे जे सुवार्थिक आहेत जे मला माहित आहे की जे तसेच घरामध्ये काही न करता बसलेले आहेत, कारण ते असं म्हणतात की लॉकडाऊन झाल्यामुळे कुठे काही जाता येत नाही, लोकांना भेटता येत नाही आणि सुवार्थ सांगता येत नाही. So there is a warning again and again in that Paul gives Timothy and Titus, don't become lazy. आणि म्हणूनच पुष्कळ वेळा आपण पाहतो की पाऊल जो आहे तो तिमोथेला आणि तीतला दोघांना देखील सूचना देत आहे की तुम्ही आळशी राहू नका. Then the third thing he talks about that Paul warns again and again to Timothy and to Titus is falling into sexual sins. आणि तिसरी जी गोष्ट आपण पाहतो की पाऊल जो आहे तो पुष्कळ वेळेस तिमोथेला सांगत आहे की जे काही Sexual sins, I don't know in Marathi how you would say that, but घाणेरड्या गोष्टींमध्ये तू पडू नको असं तो सांगत आहे. And we know of people, evangelists who have fallen into temptation, have had affairs, which has damaged the ministry. आणि पुष्कळशे लोक आहेत जे सुवार्थिक आहेत, त्यांना मी पाहिलेलं आहे की ते परीक्षेमध्ये किंवा वाचण्यामध्ये पडलेले आहेत. त्यांचं दुसरीकडे देखील जे काही अफेअर सुरू आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी साक्ष आहे ती किंवा देवाचं कार्य आहे ते खराब झालेलं आहे. And the final thing is self, pride. आणि चौथी जी गोष्ट आहे ते म्हणजे स्वतःचा जो गर्व आहे ते. So these are the four areas that we need to guard, not only as an evangelist, but each one of us needs to guard these areas that we should not fall into these terrible sins. आणि म्हणूनच एक फक्त सुवार्थिक या नात्याने नव्हे तर सर्वजणांसाठीच ह्या सर्व गोष्टी आहेत की ज्या आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण पडलं नाही पाहिजे. That's silver, sloth, sex, and self. These are dangerous areas that anybody, any of us can fall. आणि ह्या ज्या चार गोष्टी आहेत की जो चांदी म्हणजे पैसा, त्यानंतर आळस, त्यानंतर जे घाणेरड्या गोष्टी आहेत ते, आणि चौथं जे आहे ते Self. स्वतःविषयी, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणीही त्याच्यामध्ये पडू शकतात. Okay, so these are warnings again. That's why in chapter 2 verse 22 is saying flee from youthful passions. आणि म्हणूनच एक सूचना या ठिकाणी देत आहे की तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ. Now I think I better stop here because our time is running out. There are things that are there still. I want to talk about the do's and some rules that are there, but we are running out of time. So I would probably on another occasion I'll bring out these do's that we need to do and what are some of the rules that we need to have for people in the ministry. आणि आता आपली वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपण इथेच थांबूया. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणते नियम आहेत ते आपण पुढच्या वेळेस आपण पाहूया, ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस. But let us just end with verse 8 again, and that is to keep your attention on Jesus Christ as risen from the dead and descended from David. आणि 8व्या वचनाकडे आपण वचनाविषयी आपण पुन्हा विचार करूया. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त याची आठवण ठेव. So today also our attention is on the Lord Jesus Christ. आणि आपलं जे लक्ष जे आपण ठेवलेलं आहे ते कोणावरती आहे तर प्रभू येशू ख्रिस्तावरतीच आहे. And the reason we are gathering together here also is to focus our attention on the Lord Jesus Christ. आणि जे आपण जमलेले आहोत त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की आपण आपलं लक्ष आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे We ठेवावं. know that we in the flesh are weak people. आपल्याला माहित आहे की या शरीरामध्ये असताना आपण अशक्त असे आहोत. We know that we are sinners. आपल्याला माहित आहे की आपण पापी आहोत. But praise God, we have the Lord Jesus Christ, who is the sinless one, who did no sin, who died on the cross, took the punishment of all of us, and rose again from the dead. पण आपण देवाची स्तुती करूया, कारण आपल्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे जो निष्पाप असा आहे,
ज्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी स्वतःच ते मरण पत्करलं आणि तो मरणातून पुन्हा उठला. And we will fix our attention on him, that perfect one. आणि जे परिपूर्ण असं जो आपलं लक्ष आहे ते पूर्णपणे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण केंद्रित And करू. when we have our focus fixed on the Lord Jesus Christ, that will help us keep away from all these don'ts that we need to do, that are in life. आणि जेव्हा आपण आपले लक्ष आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे केंद्रित करतो, त्याच्यावरती लक्ष ठेवतो, त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आपण न केल्या पाहिजेत त्या देखील आपल्याला साध्य करता येतात. So may the Lord help us to glorify him. आणि म्हणूनच देव आपल्याला सहाय्य करो की त्याचं गौरव आपण करावं. Thank you very much. Unmute that. ओके, झालं. विशेष करून ह्या आठवड्यासाठी प्रार्थना करूया आणि ह्या आठवड्यासाठी ज्या सभा आहेत त्यासाठी प्रार्थना करूया, एकमेकांसाठी प्रार्थना करूया. मी गॅरी हुकेरी